तर चला मुलांना आज सॉल्व करूया आपण प्रॅक्टिस सेट 11.2. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. तुम्हाला इकडे ग्राफ दिलेला आहे आणि त्या ग्राफवरून या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला द्यायचे आहेत. तर सब डिवायडेड ग्राफ आहे हा, आणि यामध्ये तुम्हाला इथे दिलेले आहेत एप्रिल महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या. तर इथे ह्या सब डिवायडेड बारमध्ये तुम्हाला ह्या मार्च महिन्याची जी सेविंग आहे ती व्हाईट कलरने दाखवलेली आहे आणि जी एप्रिल महिन्याची सेविंग्स आहे ती ब्लू कलरने दाखवली आहे. त्यानंतर इकडे सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली यामध्ये सेविंग्स दिलेले आहेत आणि इकडे आपल्याला त्याचे स्केल दिलेला आहे की सेविंग्स जे आहेत ते रुपीजमध्ये इथे दिलेले आहेत. तर इथे स्केल त्यांनी इथे दिलं होतं आपल्याला वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200. तर 1 सेंटीमीटरला त्यांनी किती घेतलेले आहेत, 200 रुपीज लिहिलेले आहेत. चला फर्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट द टाईप ऑफ अ ग्राफ. तर हा जो ग्राफ आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, हा सब डिवायडेड ग्राफ आहे. सब डिवायडेड द सेविंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. इथपर्यंतची जी आहे ती किती आहे, 600 रुपीज आहे. किती आहे, 600. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच इज द टोटल ऑफ सेविंग सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. सरोजचे विचारले. पहिले सरोज बघूया आपण कुठे. इथे सरोज आहे, ही एप्रिलची आणि ही मार्चची. तर टोटल किती आहे, 800. किती आहे, 800 रुपीज. ठीक आहे. हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग ऑफ सविता देन द टोटल सेविंग ऑफ मेघा. सविताची जी सेविंग आहे ते कितीने जास्त आहे. तर इथे मेघाची सेविंग किती आहे, 500 आहे. सविताची सेविंग किती आहे, 1000 आहे. म्हणजे आपल्याला हिच्या सेविंगमधून हिची सेविंग काय करायला लागेल, मायनस करायला लागेल. म्हणजे 1000मधून 500 सबट्रॅक्ट केले तर किती सेविंग आहे तिची, कितीने जास्त आहे तिची सेविंग. Whose saving in the month of April is the least? मेघाच. सर्वात कमी कोणाची आहे सेविंग, तर मेघाची. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आहे, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स स्टँडर्ड 5 to स्टँडर्ड 8 इन झेडपी स्कूल इन गिवन इन द टेबल. तर या टेबलमध्ये आपल्याला झेडपी स्कूलच्या 5 to 8 स्टँडर्ड पर्यंतची बॉईज आणि गर्ल्स यांचे नंबर दिलेले आहेत. ड्रॉ अ सब डिवायडेड बार ग्राफ टू शो डाटा. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय सांगितलं आहे, सब डिवायडेड बार ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट आपल्याला इकडे काय दिले पहा चार्टमध्ये, स्टँडर्ड. त्यानंतर बॉईज आणि गर्ल्स किती आहे, तुमचे बॉईज आणि गर्ल्स किती आहे ते इकडे आपल्याला दाखवलेलं आहे आणि इकडे स्टँडर्ड दिलेले आहेत. तर आपण पहिले काय करूया, इथे सब डिवायडेड बार आपल्याला काढायचा आहे. तर त्या पहिले आपण इथे यांची टोटल करून घेऊ, बॉईज आणि गर्ल्स. कारण एकाच बारमध्ये आपण बॉईज आणि गर्ल्स दाखवतो, त्यामुळे इथे आपल्याला पहिले त्यांची टोटल करावी लागेल. तर 34 + 17 इज इक्वल टू 51. 26 + 14 केले तर इथे 40. 21 + 14 इज इक्वल टू 35. 25 + 20 इज इक्वल टू 45. तर आपल्याला इथे सब डिवायडेड बार काढायचा आहे. तर सब डिवायडेड बार असं याला का म्हटलेलं आहे, तर आपण काय करतो, एकाच बारमध्ये दोनही डिव्हायडेड करून बॉईज आणि गर्ल्स दाखवतो, किंवा म्हणजे बॉईज आणि गर्ल्स नाही, जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकाच बारमध्ये दाखवतो, त्यामुळे त्याला सब डिवायडेड बार असं म्हटलेलं आहे. सांगितलेलं आहे इकडे क्वेश्चनमध्ये बघा, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स 5 to 8 स्टँडर्ड. तर इथे आपण 5 to 8 पर्यंतचे इथे राईट करून घेऊया. 5, 6, 7, 8. वाय ॲक्सिसला आपल्याला काय शो करायचं आहे, तर गर्ल्स अँड नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स. त्यानंतर बघा, तर स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट. तर आपण 10 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 स्टुडंट. 2 सेंटीमीटर म्हणजे 20 स्टुडंट. 3 सेंटीमीटर म्हणजे 30 स्टुडंट. 4 सेंटीमीटर 40 स्टुडंट. 5 सेंटीमीटर म्हणजे 50 स्टुडंट. 6 सेंटीमीटर म्हणजे 60. 7 सेंटीमीटर म्हणजे 70.
8 सेंटीमीटर म्हणजे 80 काढायची आपल्याला ॲक्च्युली गरज नाही, कारण आपल्याकडे सगळ्यात हायेस्ट जे नंबर आहे, सर्वात जास्त कोणत्या स्टँडर्डचे आहेत, तर 5th स्टँडर्डचे आहेत आणि ते किती आहेत 51 सर्वात जास्त. तर आपल्याला एवढे सगळे काढायची गरज नाही. तो आपण 60पर्यंत जरी काढले तरी आपला आन्सर करेक्ट येणार आहे. तर आपल्याला इकडे बॉईज आणि गर्ल्स 5th स्टँडर्डचे पाहायचे आहेत. किती आहे टोटल 51. तर चला आता आपण हा ग्राफ जो आहे 51चा इथे काढून घेऊया. तर सो आपला इकडे पहा 50 किती आहे इथे. तर 50च्या वरती 1 लाईन आपल्याला फक्त ड्रॉ करायची आहे. 1च पाहिजे आपल्याला इथे. तर हा 1 पहा फर्स्ट नंबरच्या लाईनवरती ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही लाईन इथे ड्रॉ करायची आहे पहा. ओके, तर हे पहा आले 51. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर 51 आपले काढून झाले बरोबर. तर त्यामध्ये 34 आपले कोण आहेत, 34 आपले काय आहेत, बॉईज आहेत. तर आपल्याला 34 वरती ड्रॉ करायचं आहे. चला काउंटिंग करूया आपण इथून. 10, 20, 30. आता 4 लाईन आपल्याला इथंपासून 30 पासून वरती जायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4th लाईन. आणि आता आपण याला इकडे आपलं हे मेजरमेंट लिहायचं राहिलेलं आहे, इकडे राईट करून घेऊया आपण. वाय ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर 10 स्टुडंट. आणि त्यानंतर बॉईज जे आहेत, तर बॉईज आपण लाईनिंग शो करून दाखवूया. बॉईज आणि गर्ल्सचे जे आहे ग्राफ, तो आपण काय करूया दाखवणार आपण लाईन काढून. म्हणून इथे आपण लाईन ड्रॉ करूया. पहा हे झालेलं आहे आपला फर्स्ट बार रेडी. ठीक आहे, आता सेकंड बार आपल्याला काढायचा आहे. तर सेकंड बारमध्ये बघा इथे 6 स्टँडर्डचे टोटल किती आहेत बॉईज अँड गर्ल्स 40. 20, 30, 40. 40 एकदम आपल्याला काढायला व्यवस्थित आहे, सोपा आहे. तर चला 40 वरती लाईन खेचूया इकडे पण. तर आणि आता ही जॉईन करून घेऊया. ठीक आहे, हे झाले आपली 40. आता 40मध्ये 26 काय आहेत बॉईज आहेत. मग आपल्याला 26 शोधायला लागतील. इथे 10, 20. 20च्या पुढे 6 लाईन. आता ही थोडी डार्कवाली असते ती किती 5, म्हणजे इथे झाले 25. त्याच्या पुढे एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची. किती झाले 26 इथे होतात. ओके, हे झाले आपले बॉईज आणि राहिलेल्या काय झाल्या गर्ल्स. तर आता ह्या 26ला आपण लाईन ड्रॉ करूया. त्यानंतर थर्ड आता आहे 7 स्टँडर्डचे टोटल बॉईज आणि गर्ल्स किती आहेत 21 आणि 14. तर 21 बॉईज आहेत आणि 14 गर्ल्स आहेत. 35 टोटल किती आहेत 35. तर आपल्याला इथे 35वर लाईन ड्रॉ करायची आहे. बघा इथे 30 आपला इथे आहे, हा झाला 35. तर 5ची लाईनसुद्धा थोडीशी डार्क असते, त्यामुळे काढायला सोपी आहे, काढू शकतो. छोट्या लाईन काढणं थोडंसं मुश्किल असतं बघा, एकदम हळू काउंटिंग करायला लागतं. हे झाले 35. त्यामध्ये 21 बॉईज आपल्याला दाखवायचे. आता 20ची लाईन ही आहे मोठी. त्यानंतर 1 लाईन आपल्याला आणखी एक त्यामध्ये ॲड करायची आहे. हे झाले 21. तर आता 21पर्यंत आपल्याला लाईनिंग ड्रॉ करायची आहे. हे झाले बॉईज. हां, आणि राहिलेल्या झाल्या गर्ल्स. त्यानंतर हा झाला 7 स्टँडर्डचा ग्राफ. आणि आता फायनल कोण राहिला 8 स्टँडर्ड. तर 8 स्टँडर्डचे आता टोटल किती आहेत 45 आहेत. चला 45 इकडे ड्रॉ करूया. 40 इथे पहा, हाला 40 आणि 5 इथे बरोबर. तर आता 45 ड्रॉ करूया. त्यामध्ये गर्ल्स किती आहेत बघूया. बॉईज 25 आहेत. ओके, तर आता इथे 20 हे झालं 20 आणि 5 इथे आहेत. चला 25ला आपण लाईनिंग काढूया आपल्याला ड्रॉ करून. आणि हे राहिलेले काय आहेत गर्ल्स आहेत. जे ब्लँक आहे तो काय शो करतात गर्ल्स, आणि जे आपण लाईनिंग ड्रॉ केले ते काय शो करतात ते बॉईज. तर हा बार ग्राफ आपला रेडी झालेला आहे. चला आता क्वेश्चन नंबर बघूया 3. In following table, number of trees planted in year 2016 and 2017 in 4 towns in given. Show data with the help of subdivided bar
ग्राफ। येथे पण आपल्याला काय काढायचं आहे, सब डिवायडेड बार काढायला सांगितलेला आहे। शहरांनी इथे काय केलं होतं, झाडे लावली होती, त्याचा डाटा आपल्याकडे आहे आणि त्याचाच आपल्याला बार ग्राफ काढायला सांगितलेला आहे। तर ह्यांची टोटल इथे करावी लागेल। चला टोटल पहिले करून घेऊया। तर 0 + 0 5 + 0 5 अँड देन 1 + 2 3 ओके। त्यानंतर 0 + 0 5 + 0 = 5 देन 2 + 3 = 5। त्यानंतर 0 + 0 5 + 0 = 5 आणि देन 2 + 2 4 450 + 0 5 + 0 5 आणि देन 1 and 1 2 250। तर आता आपण बार ग्राफ काढूया, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस। तर पहिले आपल्याला इथे मेजरमेंट मात्र आपल्याला दिलेलं नाही आहे, पण आपण 1 सेंटीमीटर = 1 सेंटीमीटर = आपण इकडे 100 घेऊया। ट्रीज आपण 2016 चे जे ट्रीज आहेत ते आपण काय करूया, 2017 चे जे प्लांट्स आहेत ते आपण ब्लँक ठेवूया। 2016 ठीक आहे। तर आता वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस काढून घेऊया। प्लांटेड ट्रीज ओके। त्यानंतर टाउन, इकडे टाउन्स लिहिलं, तर इथे 0 आणि आपण काय सांगितलं 1 सेंटीमीटर = 100। तर इथे 1 सेंटीमीटर 100, 2 सेंटीमीटर 200, 3 आता इथे व्यवस्थित दिसत आहे। तर आता फर्स्ट पहा, आपल्याला इथे चार्टमध्ये काय दिलेलं आहे, हे दोघं कर्जतमध्ये 350 टोटल प्लांट्स ट्रीज प्लांटेड केलेले आहेत। किती 350, कुठे येतात आपले 300 इथे, आणि 350 पहा कुठे जातो इथे, ठीक आहे। तर इथे आपण काढून घेऊया 350। 350 मध्ये तुमचे जे 2016 आहेत झाडं लावलेली ती किती आहेत, 150। किती आहेत 150, 100 इथे आणि 50 इथे जाणार। या लाईनला थोडीशी डार्क केली, ठीक आहे। 2016 आपल्याला लाईनिंग काढायची आहे। तर चला 2016 आपण लाईनिंग काढूया। चला तर आता हा फर्स्ट बार आपला रेडी झाला आहे। कुठला आहे हा, कर्जत, ठीक आहे। आता सेकंड बार बघूया आपल्याला काढायचा आहे तो, तर तो आहे त्यांच्या दोघांची टोटल किती आहे 550 आहे। तर आपण इथे 550चा बार काढून घेऊया। चला चला इथे आपले 100 200 300 400 आणि हा वाला 500 ओके। तर 10 20 30 40 आणि 50 ही लाईन येते, थोडीशी जाडसर असलेली लाईन ही 550, ठीक आहे। तिथे थोडी मी तिला मार्क करून घेतलं आणि आता लाईन खेचून घेऊया आपण 550 वरती। आता 550 आपण काढून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, पहिले 2016चे, तर 2016चे किती आहे 250, किती 200 आणि 50, तर इथे 200 आले आणि 550 इथे आले। तर हे झाले आपले 2016चे। तर इथे आपण आता यांना कशाने शो करतो, लाईनिंगने। तर इथे लाईनिंग काढून घेऊया। त्याचं नाव काय आहे, वडगाव। कोणता आहे इकडे, शिवापूर। या शहराचे टोटल, या शहराचे 2 इयर्सचे 2016 आणि 17चे प्लांटेड ट्रीज किती आहेत 450। तर चला 450चा इथे ग्राफ काढूया आपण आता। 400 200 300 400 450। अतिशय सोपं असतं आणि ह्याला ना जर तुम्ही व्यवस्थित काढलं तर पेपरमध्ये ह्याला आउट ऑफ मार्क्स भेटतात। यांचे टोटल किती आहे 450 आणि इथले 2016चे किती आहे 200। चला 200 शोधूया आता यामध्ये। तर इथे 100 आणि इथे 200। हां चला आता याला लाईनिंगने ड्रॉ करूया।
याचं नाव काय आहे शहराचं? या शहराचं नाव आहे शिवापूर. चला, वडगाव आपल्याला व्यवस्थित काढायला लागेल, तर शिवापूर लिहिता येईल. वडगाव गेले पुढे. आता इथे लिहायचं आहे शिवापूर. 4th वन कोणता आहे बघूया. तर इकडे 4 आहे खंडाळा. ठीक आहे, जे पण आहे खंडाळा. 250. किती आहे त्यांची टोटल? 250. तर आपल्याला इथे 250चा काढायचा. इथे आले 100, इथे आले 200, 250. कुठे येते लाईन? इथे. तर आता ही 250ची लाईन आपण ड्रॉ करूया. ओके. आणि त्यामध्ये 100 जे आहेत ते काय आहेत? 100 जे आहेत ती 2016ची ट्रेज आहेत. तर इथे 200 ठीक आहे, 100ची काय आहे? 2016ची. तर इथे 100ला लाईन मारून घेतली आणि लाईन ड्रॉ करून घेतल्या. ठीक आहे, तर हे झाले. तर हा आपला, हे कोणतं गाव आहे? खंडाळा काय आहे ते. इथे आपला हा बार ग्राफ तयार झालेला आहे. सगळ्या शहरांचे प्लॅनेट ट्रीज आपण काढलेले आहेत इथे, आणि हा आपला बार सुटसुटीत आणि छानसा तयार झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, इन द फॉलोइंग टेबल डाटा ऑफ ट्रान्सपोर्ट मीन्स यूज बाय स्टुडंट्स इन ए स्टँडर्ड कम्युनिकेशन बिटवीन द होम अँड स्कूल इज गिवन. तर आपल्याला इथे चार्ट दिला आहे. पण त्या चार्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की 8th स्टँडर्डची मुलं आहेत, आणि ते 8th स्टँडर्डची मुलं ट्रान्सपोर्टसाठी जे व्हेकल यूज करतात ते हे आहेत: सायकल, बस, ॲटो, त्यानंतर आणि ऑन फूट, रस्त्यावरून चालत जाणारी मुलं. तर आणि इकडे आपल्याला नाव दिलेले आहे टाउन्स, म्हणजे शहरांची नावं दिली आहेत: पैठण, येवला, शहापूर. आणि आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे त्यावरून आपल्याला याचा बार आहे, सब डिवायडेड बार आपल्याला काढायचा आहे. यावरून आता आपल्याला काढायचं आहे काय? सब डिवायडेड बार. तर आता पहिले आपल्याला ह्यांची टोटल करावी लागेल, जेणेकरून सब डिवायडेड बार आपल्याला एकत्र दाखवायला लागतो. त्यासाठी आपल्याला यांची टोटल करावी लागेल. तर ह्यांची टोटल 3250 प्लस 750 प्लस 1000. ह्यांची टोटल केली. 5 प्लस 10, 1 कॅरी केला. 7 प्लस 2 9, 9 प्लस 1 10, 1 कॅरी केला. 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 5, 5000. किती आली त्यांची टोटल? 5000. आपल्याला इकडे सब डिवायडेड बार काढायचा आहे. चला, हा झाला आपला एक्स ॲक्सिस. आता इकडे बाय ॲक्सिस काढून घेऊया. मध्ये बघा, स्केल ऑन अ वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, इथे आपण राईट करून घेऊया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट्स. आणि अजून आपल्याला इकडे काय दाखवायचं आहे? सायकल. आपले व्हेकल्स कोणते आहेत? सायकल, देन बस अँड ॲटो, आणि ऑन अ फूट. सायकल, बस, बस अँड ॲटो, बस अँड ॲटो, आणि ऑन अ फूट.
ठीक आहे. तर आता आपण याला काय करूया, की सायकलने जे जाणारे आहेत त्यांना आपण लाईन्स देऊया. त्यानंतर बस आणि ॲटोने जे जाणारे आहेत त्यांना आपण खाली ठेवूया आणि जे पायी चालत जाणारे आहेत त्यांना आपण कलर करूया. ओके. आता आपल्याला इकडे ड्रॉ करायचे पहा बार. तर फर्स्ट जे आहे बॉक्समध्ये ते कोण आहेत, सायकलवरून जाणारे, कोणत्या शहराचे, पैठणचे. तर आपल्याला इकडे राईट करावं लागेल. वाय ॲक्सिसवरती आपण काय लिहिणार आहोत, की आपल्याला काय शो करायचं आहे, कम्युटेशन. तर आता यामध्ये आपण राईट करूया. इथे आपल्याला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती दिलेला आहे, 500. मग इथे पहा 1 सेंटीमीटर आपला इथे येतो, मग 1 सेंटीमीटरला 500. 2 सेंटीमीटरला किती येणार, 1000. त्यानंतर 3 सेंटीमीटरला किती येणार, 1000मध्ये 500 मिळवले, 1500. आता 1500मध्ये 500 मिळवले, किती झाले, 2000 येणार. त्यानंतर इथे किती येणार, 2500. त्यानंतर 3000, 3500, 4000, 4500 आणि 5000. ठीक आहे. तर आपली टोटल ही 5000च्या पुढे नाही, बरोबर. आपण जी ही टोटल केलेली आहे चार्टमध्ये ही 5000च्या पुढे नाही, त्यामुळे मी इथे काय केलेलं आहे, 5000पर्यंत राईट करून घेतलेले आहेत नंबर्स. ठीक आहे. तर आता इकडे आपल्याला काय राईट करायचं आहे, जे आपले टाउन्स आहेत त्यांची नावं आपल्याला इकडे राईट करायची आहेत. तर टोटल किती आहे, इकडे बघा किती आहे, 5000. तर टोटल आपल्याला 5000चा इथे बार काढावा लागेल. तर 5000वरून इथे आहे 5000, हा जो पॉईंट आहे हा इथपर्यंत आपल्याला जॉईन करायचा आहे. हे पहा, हे झाली आपली 5000ची लाईन. तर आता ही पूर्ण आपण जॉईन करून घेऊया. ओके. तर आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल आपण केली आहे, त्यामध्ये आपल्याला सायकलवरून जाणारी मुलं किती आहेत, 3250. 3250 इथे शोधायचं आहे आता आपल्याला, 3250. आता बघा 3000 कुठे आहे, इथे 3000 आपले 100 म्हणजे किती, 2 लाईन्स आहेत. तर आपल्याला इथे 200पर्यंत जायचे बघा. तर म्हणजे किती लाईन येणार, 100ला 2 लाईन्स ड्रॉ केल्या, 200ला 4 लाईन आणि त्यानंतर 50 म्हणजे 1 लाईन, म्हणजे इथे आपली लाईन येते. तर एवढे काय आहेत, सायकलवरून जाणारी मुलं आहेत. आणि सायकल आपण कशाने शो केली आहे बघा, इथे सायकलसाठी आपण लाईन काढलेल्या आहेत. तर आता ह्याला आपण लाईन देऊन घेऊया. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बस आणि ॲटो. बस आणि ॲटोने जाणारे 750 आहेत. बस आणि ॲटोने जाणारे किती आहेत, 750. आता 500 म्हणजे पूर्ण एक लाईन, बरोबर. तर इथंपासून ते इथंपर्यंत एक लाईन झाली, म्हणजे हे किती झाले, इथपर्यंत आलं तर आपण किती झाले, 700. ठीक आहे. इथे किती 700 आपल्याला पाहिजेत. आता किती आपल्या इथंपर्यंत किती झाले, 3250. आता आपल्याला अजून दाखवायचे 750. ठीक आहे. तर 750 आपल्याला दाखवायचे आहेत. तर इथपासून ते इथपर्यंत 10 होतात, बरोबर. तर हे किती झाले, 500. त्यामध्ये अजून आपल्याला 250 ॲड करायचे, म्हणजेच इथे कितीपर्यंत येणार, इथपर्यंत येणार ही लाईन. तर आता हे झाले आपले कसे चालणारे, बस आणि ॲटोने जाणारे इथपासून ते इथपर्यंतची मुलं आहेत. ही एवढी स्टुडंट जातात. आणि राहिलेले जे आहेत ते किती आहेत, 1000, बरोबर. इथपर्यंत 500, इथपर्यंत 500. तर हे जे आहेत हे किती आहेत, 1000 राहिलेले, जे की कशाने जातात, पायी चालत जातात. आणि ते आपण कशाने शो करणार आहोत, ते डार्क करून. ठीक आहे. डार्क कलर करून आपण इथे दाखवणार आहोत. तर हे यांना हा पहिला बार आपल्याला पहिला बार आपला रेडी झालेला. सेकंड बार आहे तो आपल्याला काढायचा आहे येवल्याचा, आणि त्याची टोटल किती आहे, 3000. किती आहे, 3000. तर आपण इथे 3000 मार्क करूया. 3000 कुठे आहे बघा, इथे. ठीक आहे.
तर आता इथे पहा, इथे आपण 2 लाईन आता ड्रॉप करूया इथे पहा, कारण इथे आपल्याला दुसऱ्या शहराचं नाव लिहायचं ते आपण 2 लाईन्स इथे ड्रॉप केल्यात आणि इथे राईट करूया येवला. आणि किती आहे टोटल 3000. इथे मार्क करून घेऊया 3000ला. आता त्यामध्ये हे झाले टोटल. त्यामध्ये 1500 जे आहेत ती कशाने जातात, सायकलने. तर यामध्ये सायकलने जाणारे आहेत 1500. चला इथे करूया आपण 1500. इथे झाले 1000, इथे झाले 1500, म्हणजे इथे लाईन आली आपली पहिली आणि त्याला आपल्याला लाईन्सने दाखवायचं आहे. दुसरे जे आहेत ते कशाने जाणारे आहेत, बस आणि ऑटोने. ते किती आहेत, 500 स्टुडंट्स आहेत. तर आता इथे 500 म्हणजे इथे पहा इथंपर्यंत येणार 500. ठीक आहे, 1500 1500मध्ये 500 मिळवले 2000, म्हणजे इथे किती झाले 2000 इथपर्यंत आले आपले. हे आपण खाली ठेवणार आहोत. आणि त्यानंतर राहिलेले जे आहेत ते कशाने जातात, 1000 ते जातात पायी. त्यांना आपण कलर करूया. चला तर तिसरा बार काढायचा आहे आपल्याला शहापूर शहराचा. शहापूर शहरामध्ये टोटल आपली झालेली आहे 2250. 2250चा इथे बार काढूया. आता आपण कोणता शहर आहे शहराचं नाव लिहूया. इथे ॲक्च्युली 2 लाईन्स ड्रॉप करायचे होते, 3 लाईन्स ड्रॉप झाले, हरकत नाही. आता इकडे सुद्धा आपण तेवढ्याच लाईन ड्रॉप करूया आणि इथे काढूया. तर तिसरा जो आहे तो काय आहे, शहापूर. हे आहे टोटल 2250. कुठे येतो बघा इकडे 2250 आपला इथे जाणार, कारण टोटल आहेत किती इथपर्यंत 500 आणि त्याच्या हाफ 250, म्हणजे इथे येणार 2250 इथे आला. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला दाखवायचं काय आहे, पहिले आपल्याला येतं कोण, सायकलवरून जाणारे किती आहेत 1250. तर इथे दाखवून घेऊया. चला आता 1250 शोधूया. इथे आले 1000 इथपर्यंत आले. 250 इथे येणार, बरोबर. हे झाले कुठून जाणारे, सायकलवरून स्कूलला जाणारी मुलं. त्यानंतर बस आणि ऑटोने जाणारे आहेत 500, म्हणजे इथपर्यंत येणार आता. आणि पायी चालत जाणारे सुद्धा किती आहेत 500. त्यांना आपण कलर करूया. हा जो बार आहे आपला, हा सब डिवायडेड बार आपला रेडी झालेला आहे पहा.